जाऊन किती वर्ष झाली. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान केलं, संसदीय लोकशाही या देशाची स्थापना करण्यासाठी त्यांचं योगदान काय होतं, हे ऐतिहासिक योगदान आहे. असं असताना आजचे प्रधानमंत्री आपला कार्यक्रम सांगायच्या ऐवजी नेहरूंच्या टीका केली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यांचं एक भाषण मी ऐकलं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की एकही माणूस विरोधी पक्षाचा येऊन देऊ नका. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा विरोधी पक्षसुद्धा महत्त्वाचा असतो. एक सुद्धा माणूस निवडून देऊ नका ही भूमिका घेणं, याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र याच्यात काही फरक नाही, या निष्कर्षाशी आम्ही आलो. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज सकाळी कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का? हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्र्यांचं अपयश वाटतं का? असं त्याची माहिती सांगून आम्ही तुमच्याकडनं ऐकतोय. या गोष्टी माहिती घेऊन बोललेलं बरं. तुम्ही असाल, दादा असाल किंवा शिंदे सर असतील, तुमच्या तिघांच्याही पुढच्या पिढ्या आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय की पुढचे जे सगळे सक्सेसर असतील येणाऱ्या काळामध्ये. अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार आपण ईडीचा पवार साहेब, आपण ईडीचा दबाव होता तो दुकानला होता, यांचा गैरवापर हे मोदींचं सूत्र आहे. झारखंड सारख्या राज्यामध्ये की जे राज्य आदिवासींचं राज्य आहे, तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे. प्रधानमंत्र्यावर काही टीका टिप्पणी केली, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. दिल्लीचं प्रशासन अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्ष चालू आहे आणि लोक समाधानी आहेत. कुठला तरी प्रश्न काढला ते आणि त्यांचे मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री यांना त्यांनी तुरुंगात टाकले. यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं, त्यांना जाऊन न येऊन देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं. आज ते घडतंय. याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाली. माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद होईल. तुम्हालाही त्या ठिकाणी आज आपण सुसंवाद करतोय ती परिस्थिती येऊन देणार नाही. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये मीडियाचा सहभाग आणि सहकार्य याची नितांत गरज आहे. आपण बघतोय अकलूजमध्ये शरद पवार आणि मोदींवर मोठा हल्लाबोल केलेला आहे. लोकशाही उद्ध्वस्त करून हुकुमशाहीकडे जाण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल शरद पवारांनी केलेला आहे. विरोधकांना संपवण्याचे मोदींचे हे प्रयत्न सुरू आहेत आणि हे लक्षण ठीक नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. आणि धैर्यशील मोहिते पाटील 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील असे देखील शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील आता शरद पवार गटात आलेले आहेत आणि ते 16 एप्रिलला लोकसभेसाठी माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती देखील शरद पवार यांनी दिलेली आहे. या दरम्यान त्यांनी मोदींवर प्रखर टीका केलेली आहे. लोकशाही उद्ध्वस्त करून हुकुमशाहीकडे जाण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याची टीका शरद पवार